तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगवरील एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग म्हणजे काय दोघं समजून घेऊया. रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग म्हणजे काय आहे की कोणत्याही व्यवसायामध्ये जे व्यवहार होतात त्या व्यवहारांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी कुणाची आहे आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण केलेली आहे ह्याविषयी सर्व काही त्यामध्ये ॲनालिसिस केलं असतं. त्याला रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग असे म्हटले जातात. तर त्यासाठी आपल्याकडे किती सेंटर्स सांगितलेले आहेत? 4 सेंटर्स सांगितलेले आहेत. ओके, रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये अकाउंटिंगमध्ये किती सेंटर्स? 4 सेंटर आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रॉफिट सेंटर, दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट सेंटर, नंतर आहे कॉस्ट सेंटर, ओके, आणि नंतर आहे रेव्हेन्यू सेंटर. ओके, हे 4 सेंटर्स आहेत. सेंटर म्हणजे काय आहे की रिस्पॉन्सिबिलिटीला विभागण्यात आलेला आहे की प्रॉफिटमध्ये विभाग केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट केली जाते ना, कॉस्ट पाहिली जाते आणि एकूण रेव्हेन्यू पाहिलं जातं. राईट, रेव्हेन्यू प्रॉफिट हे जवळपास सारखेच आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय पाहिलं जातं, हे निव्वळ नफा ज्याच्यामधनं आपण कॉस्ट वगैरे मायनस करतो आणि हा निव्वळ रेव्हेन्यू ह्या दोन्ही म्हणजे टोटल इन्कम पाहिलं जातं या रेव्हेन्यू सेंटरमध्ये. ओके, ह्या 4 जणांना काय म्हटलं जातं? सेंटर्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स काय काय आहेत? 4 आहेत. एक प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंट, कॉस्ट, रेव्हेन्यू. ओके, मग आपण ज्यावेळेस या सर्वांचं इव्हॅल्युएशन केलं जातं तर त्यावेळेस काय केलं जाईल? मग यांच्या परफॉर्मन्सविषयी टेस्टिंग केली जातील. आपल्याला एखादा प्रॉब्लेम दिला जाईल, त्या प्रॉब्लेममध्ये काय असेल? सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असेल, इन्व्हेस्टमेंटची, प्रॉफिटची, है ना, लागणारा खर्च, मिळणारा एकूण उत्पन्न ह्याची, आणि त्याचा आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, की एक मेथड आहे. काय मेथड सांगितलेली आहे की प्रॉब्लेम घेतो आपण डायरेक्ट ऑन मेजरिंग सिगमेंट परफॉर्मन्स. एखाद्या सिगमेंटचं, एखादा पर्टिक्युलर सिगमेंट म्हणजे आपण याच्यात पाहणार आहोत प्रॉफिट सेगमेंट, इन्व्हेस्टमेंट सेगमेंट. ओके, ह्या पर्टिक्युलर सेगमेंटचा हा जो क्रायटेरिया आहे, या क्रायटेरियाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी ऑन मेजरिंग एक सेगमेंट ऑफ परफॉर्मन्स. ओके, सेगमेंट परफॉर्मन्स पाहण्यासाठी आपल्याला काय केलं जातं? मग हे परफॉर्मन्स कसं इव्हॅल्युएट केलं जातं? तर त्याच्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनच्या 2 मेथड्स आहेत रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगमध्ये. राईट, मग कोणत्या मेथड्स आहेत? एक आहे ROI, ह्याला काय म्हणतात? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरा आहे RI, है ना, रेसिड्युअल इन्कम. ओके, ते इथे या ठिकाणी लिहिलेले आहे. काय आहे? ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. राईट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हटल्यानंतर काय आलं? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं सूत्र काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी, की बरोबर प्रॉफिट भागिले कॅपिटल एम्प्लॉईड. आता ह्या कॅपिटल एम्प्लॉईडला आपण दुसरा शब्दप्रयोग काय वापरतो? तर त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. टोटल कॅपिटल एम्प्लॉईड इक्वल्स टोटल इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे, प्रॉफिट बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. बरोबर, सूत्र काय झालं? प्रॉफिट बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. च्या ऐवजी असं पण वापरू शकता, प्रॉफिट बाय सेल्स इंटू सेल्स बाय कॅपिटल एम्प्लॉईड. सेल्स हे झाले, त्याच्यामुळे आपल्याला काय येतं? डायरेक्टली प्रॉफिट बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. ओके, मग हे पाहत असताना आपण काय करतो की ह्याच्यावर एक प्रॉब्लेम पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर आपण पाहून घेऊया रेसिड्युअल इन्कम. रेसिड्युअल इन्कम काय आहे? प्रॉफिट मायनस कॅपिटल चार्ज, ओके, इंटू इन्व्हेस्टमेंट सेंटर असेट. इन्व्हेस्टमेंट सेंटर्स किती असेट्स आहेत? ओके, हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट मग याच्यावर आपल्याला काय पाहूया? एक प्रॉब्लेम पाहूया. काय प्रॉब्लेम आहे हे पहा. प्रॉब्लेम काय सांगतो पहा, काय सांगते? सनराइज कंपनी हॅज 3 डिव्हिजन्स A, B and C. द इन्व्हेस्टमेंट इन these divisions amounted to rupees 2 lakh. 2 lakh कोणासाठी? A, 6 lakhs B and 4 lakh for C respectively. The profits in these divisions were 50,000. A साठी 60, B साठी 80, C साठी respectively. Okay, the cost of capital is 10%. Cost of capital, okay, cost of capital किती आहे? 10%. ओके, मग त्यानंतर आहे फ्रॉम द अबो डेटा कमेंट द परफॉर्मन्स ऑफ दिस
डिव्हिजन्स. ठीक आहे, ह्या डिव्हिजन्सचा आपल्याला परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करायचं आहे या डेटावर. अशाच प्रकारचे प्रश्न असतात. त्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रॉफिटच दिलेला असतो आणि त्याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट काढली जाते. मग काय काढायचं आपला ROI प्लस रेसिड्युअल इन्कम. ओके, हे काढत असताना या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याकडं पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे, आपण पाहू शकता. ओके, ठीक आहे. पर्टिक्युलर्स डिव्हिजन. ओके, ABC 3 डिव्हिजन. पर्टिक्युलर्समध्ये काय येतील, प्रॉफिट दिलेला आहे. प्रॉफिट एच डिव्हिजनसाठी किती, 50,000 रुपये. राईट. बी डिव्हिजनसाठी प्रॉफिट किती दिलेला आहे, 60,000 रुपये. आणि सी डिव्हिजनसाठी प्रॉफिट किती दिलेला आहे, 80,000 रुपये. राईट. मग त्या ठिकाणी आपण तिन्ही वर्षाचं काय घेतलेलं आहे, प्रॉफिट घेतलं आहे. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट एसाठी किती आहे, 2 लाख रुपये. बीसाठी 6 लाख रुपये आणि सीसाठी 4 लाख रुपये. ओके, मग ह्या दोघांचं मिळून आपल्याला काय काढायचं आता, ROI आणि RI. ओके, ROI काय आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि रेसिड्युअल इन्कम, त्यांचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करण्यासाठी. ओके, मग काय आहे ROI बरोबर काय हो, प्रॉफिट या ठिकाणी दिलेलं आहे, प्रॉफिट बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. आणि कॅपिटल एम्प्लॉईड इक्वल्स काय असतं, इन्व्हेस्टमेंट. मग कॅपिटल टोटल एम्प्लॉईड किती आहे, 2 लाख. प्रॉफिट किती आहेत, 50,000. म्हणून काय झालं, 50,000 गुणिले 100 भागिले 2 लाख किती टक्के आले, 25%. त्याचं काय आहे, ROI आहे. ह्याच पद्धतीने या ठिकाणी 10% बीचं आहे आणि सीचे 20% आहेत. ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट है ना, प्रॉफिट भागिले इन्व्हेस्टमेंट गुणिले 100. प्रॉफिट भागिले इन्व्हेस्टमेंट भागिले इन्व्हेस्टमेंट गुणिले 100. ठीक आहे, ह्या पद्धतीने 25%, 10% व 20% तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. नेक्स्ट काय आहे, रिटर्न रेसिड्युअल इन्कम. रेसिड्युअल इन्कम काय आहे, प्रॉफिट मायनस कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके, काय आहे की रेसिड्युअल इन्कम बरोबर काय आहे, प्रॉफिट चार्ज इंटू इन्व्हेस्टमेंट सेंटर असेट. ओके, इन्व्हेस्टमेंट सेंटर्स किती आहेत, तर त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल दिलेलं आहे. ओके, त्या ठिकाणी किती कॉस्ट ऑफ कॅपिटल काय सांगितलेलं आहे, तर कॉस्ट ऑफ कॅपिटल आपल्याला सांगितलेलं आहे 10%. काय सांगितले, द कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 10%. ओके, मग हा 10% कॉस्ट ऑफ कॅपिटल असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, की जे काही आपल्याकडं प्रॉफिट आहे, ओके, किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 10% घ्यायचे आहेत. ओके, मग किती आले, पहिल्यामध्ये किती आहेत, 50,000 प्रॉफिट आहे आणि 2 लाख कॅपिटल एम्प्लॉईड, त्याच्या किती आलं, 10% आले. किती, 20,000. हे कुठून आले, तर आपल्याला सांगितलं की 10% काय घ्या, कॉस्ट ऑफ कॅपिटल घ्या. 2 लाखाच्या 2 लाखावर 10% आपल्याला सहजपणे माहिती आहे की किती येतात, 20,000 रुपये. तर हे 20,000 आले. प्रॉफिट मायनस 20,000 किती आले, 30,000. म्हणजे RI किती आहे, 30,000. इन्व्हेस्टमेंट डिसिजन नंबर कोणते, बीमध्ये काय आहेत, 60,000. प्रॉफिट किती आहे, 60,000. आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे, 6 लाख. 6 लाखावर 10% किती आले, 60,000. म्हणजेच RI किती आहे, नील. देर इज नो रेसिड्युअल इन्कम. ओके, त्यानंतर पहा की या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्रॉफिट आहे 80,000. राईट, 80,000 आणि किती आहेत आपले इन्व्हेस्टमेंट 4 लाख. म्हणजे 80,000 मायनस 40,000 आले किती प्रॉफिट, 40,000. या प्रकारे आपल्याला काय करता येतं की या ठिकाणी ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन होऊन जातं की मेजरिंग सिगमेंट परफॉर्मन्स. आता हे झालं सिगमेंट परफॉर्मन्स. राईट, आता ओके, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, याचं आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. थोडंसं काय करायचं आहे, आता तुम्हाला लक्षात येतं आहे की प्रॉफिटच्या दृष्टिकोनानं जर आपण या 3 डिसिजन्सचं इव्हॅल्युएशन केलं असता, सर्वाधिक कोणाकडं आहे, 80,000. सर्वाधिक प्रॉफिट कशात येतं, सीमध्ये येतं. राईट, आणि ROI रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर कोणाकडे सर्वाधिक रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट येते, तर ए परफॉर्मन्स आहे. राईट, एच्या परफॉर्मन्सवर किती इन्व्हेस्टमेंट येते, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 25% येते. राईट, मग त्या ठिकाणी RI म्हणजे रेसिड्युअल इन्कमचा विचार केला असता कोणाकडे सर्वाधिक येतं, तर सीकडे सर्वाधिक येतं. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो,
3 प्रकारच्या सूचना देऊ शकतो किंवा इव्हॅल्युएशन करू शकतो. ते या प्रकारे आहे. पहा काय सांगितलं. नंबर 1, इन टर्म्स ऑफ प्रॉफिट डिव्हिजन सी हॅज डन बेस्ट परफॉर्मन्स. प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून सी हा आहे. लक्षात येतं 50,000, 60,000 आणि 80,000 सर्वाधिक प्रॉफिट कशामध्ये आहे, सी मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी सीच्या दृष्टिकोनातून प्रॉफिट हा सर्वाधिक आहे. नंबर 2, ऑन द बेसिस ऑफ ROI डिव्हिजन ए इज द बेस्ट परफॉर्मर. ROIचा जर विचार केला तर काय आहे, ए सर्वाधिक परफॉर्मन्स देतं. आणि त्याच नंतर RI बेसिस केला असेल तर डिव्हिजन सी हॅज द बेस्ट परफॉर्मर. ओके, कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, सीचा परफॉर्मन्स चांगला आहे. सो हे झालं मेजरिंग द सेगमेंट परफॉर्मन्स. पर्टिक्युलर सेगमेंटचं परफॉर्मन्स मेजर करण्यासाठी असलेला जर प्रॉब्लेम असेल तर या प्रकारे आपण त्याचं सोल्युशन करतो. आणि दुसरं आता काय दिलेलं आहे की जर समजा या प्रकारे मेजरिंग परफॉर्मन्स आला नाही, ओके, आणि तुमच्याकडे तर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता इन्फॉर्मेशन कशी दिली जाते, बजेटेड अँड ॲक्च्युअल. काय केलं जातं, बजेटेड अँड ॲक्च्युअल अँड ॲक्च्युअल. बजेटेड एक्सपेन्सेस दिले जातील, ओके, प्रॉफिट दिला जाईल, इन्व्हेस्टमेंट दिली जाईल, मग त्या ठिकाणी ॲक्च्युअल पण दिली जाईल. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, याच्यामध्ये 2 रकाने वाढवायचे. त्याला म्हणायचं व्हरायन्स किंवा याला आपण काय म्हणू शकतो, डिफरन्स. ओके, डिफरन्स. जे डिफरन्स आहे कशामध्ये, बजेटेड आणि ॲक्च्युअलमध्ये, ते इथं घ्यायचं. ओके, मग त्याच पद्धतीने मग काय काढायचं आहे, शेवटी काढायचं आहे आपल्याला पर्सेंटेज. व्हॉट पर्सेंटेज इज हॅड बीन सेन्स. समजा बजेटेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत तुम्हाला 10,000, ओके, ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहेत 12,000. हे काय झाले, एक्स्ट्रा वाढले ना. या ठिकाणी ज्यावेळेस एक्सपेन्सेस वाढलेत मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, इथं 2,000. एक्सपेन्सेस वाढले तर किती वाढले, 2,000. आणि एक्सपेन्सेस वाढणे म्हणजे आपण मायनसमध्ये चाललो, राईट. मग हे 2,000 मायनस व्हरायन्स आलं. पण आपल्याला त्याचा संबंध नाही, तर फक्त मायनस ठेवून टाकायचं आणि काय करायचं आहे की 10,000ला 2,000 आलेले आहेत. ओके, मग 100ला किती येतील, ओके. मग त्या पद्धतीने या ठिकाणी 20%, किती 10,000च्या 2,000, 20%. हे पर्सेंटेज काढायचं. समजा प्रॉफिट आहे, प्रॉफिट पूर्वीचा होता 12,000, आता झाला 15,000. काय झाला, आता प्लसमध्ये. जेव्हा तुम्हाला प्रॉफिट सेंटर काढायला सांगितलं ना, प्रॉफिट सेंटरचं जर हे कॅल्क्युलेशन असेल, प्रॉफिट सेंटरचं कॅल्क्युलेशन कसं काढाल, याच पद्धतीने. प्रॉफिट सेंटरचे हे एक्सपेन्सेस सांगितले, मग आता काय झाले, प्लस प्रॉफिट वाढला ना. प्रॉफिट वाढला म्हणजे आपल्याकडे रेव्हेन्यू जनरेट झाला. कितीने वाढला, 3,000ने वाढला. मग त्याचं काय काढायचं आहे, पुन्हा परफॉर्मन्स काढायचे. किती आले हो पर्सेंटेज, प्लसमध्ये किती आले, 25%. ओके, आणि ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की जे आपलं इन्कम वाढवतं त्याच आपल्याला काय करायचे आहेत, एक्सपेन्सेस वाढवायचे आहेत, म्हणजे इथं प्लस करायचं आहे. आणि ज्याच्यामुळं आपलं एक्सपेन्सेस वाढले असतील तर ते मायनस करायचे. जर समजा हे एक्सपेन्सेस कमी झाले तर हे प्लस होतील, राईट. हे जर समजा ओनली 9,000 झाले तर काय होतील, प्लस होतील. अशा प्रकारे आपणास काय करावं लागतं की रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग कॅल्क्युलेट करावी लागेल. ओके, ठीक आहे.